ग्राम पंचायत, पंचायत समिति सदस्य, जिला परिषद के सदस्य, नगर पंचायत के सदस्य के भी प्रवेश होने वाला है। और आने वाले निवडणूक के अंतर्गत शिवसेना पूरी मजबूती के साथ गोंदिया जिले में हर सीट पर लड़ेगी और हर सीट पर विजय प्राप्त करेगी। आप सब ने जो समय दिया, पक्ष की तरफ से आपको मैं धन्यवाद देता हूं। आप आगे का इंटरव्यू आमदार साहब से ले ये विनंती आहे। विरोधामध्ये माझी तिकीट कापून अशा व्यक्तीला तिकीट देण्याचं काम केलं आणि म्हणून मी आतमधून मला व्यथा झाली, मी खूप दुःखी झालो आणि त्यामुळे मी एक निर्णय घेतला की आपण ज्या पक्षाची आपण धुरा सांभाळली, ज्या पक्षामध्ये हिरहिरीनं काम केलं, त्या पक्षाच्या त्या ठिकाणी काही नव्हता, त्या ठिकाणी त्या पक्षाला उभारी देण्याचं काम केलं, त्याच पक्षाने माझं तिकीट कापलं। त्यामुळे मी निश्चय केलं की महाराष्ट्रामध्ये 2022 ते 2023पर्यंत जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अतुलनीय काम केलं। एक लाडली बहिणा योजना सुरू केली आणि संपूर्ण ग्रामीण भागातला जो ढाचा आहे, तिथले जे काम करणारे कर्मचारी आहे, त्यांच्यासाठी अनेक प्रकारच्या योजना आणून अनेक लोकांना न्याय देण्याचं त्यांनी काम केलं। सर्वसामान्य लोकांवर त्यांनी विश्वास टाकलं। सर्वसामान्य व्यक्ती हा पुढे गेला पाहिजे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला मुख्य प्रवाहात आल्या पाहिजे, अशा प्रकारची ते मुख्यमंत्री असताना त्यांनी काम केलं। जेव्हा मी आमदार होतो त्यांनी आमच्याशी कुठल्याही प्रकारचा दुजाभाव केला नाही आणि अशा व्यक्तिमत्वासोबत आपण जावं अशा प्रकारची माझी भूमिका ठरली आणि मी 21 तारखेला शिवसेना शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये मी प्रवेश करणार आहोत, हे माझं निश्चित झालेलं आहे। जवळपास किती कार्यकर्ता प्रवेश करणार आहात? आपल्याकडे जवळजवळ 10,000 लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि त्या ठिकाणी